नाणेफेक जिंकून बघायला लागले तर प्रथमतः फलंदाजी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे एकविरा अंबरपाडा संघ। आणि आता मैदानामध्ये त्यांची सलामीची फलंदाजी देखील मैदानामध्ये एंटर होत असताना आपण बघू शकतोय। तिकडे सध्या तरी आपण बघू शकताय 4 षटकांचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये सध्या तरी बॉलिंग मार्कवरती मैदानामध्ये बंटी लेवन माले संघाकडून सध्याच्या घडीला अगदी आपण विक्रांत या गोलंदाजाला बघतायत। आणि फलंदाजीमधून जर बघायला गेले तर मैदानामध्ये आपण सध्या तरी परस्पर तिकडे बघाल खेळपट्टीवरती 2 धुरंधर बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले आहेत। संकेत आणि राहुल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी एंटर होत आहेत। आपण बघतोय अगदी ही पहिली रजनी पहिली रात्र या स्पर्धेची आणि मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडला सुरुवात होत असताना पहिलाच बॉल तिकडे बघायला गेले तर नक्कीच मैदानामध्ये गोलंदाजी फेकत असताना विक्रांतला आपण बघतोय आणि सध्या पहिलाच बॉल तिकडे मात्र डॉट। आणि नुकतंच आपण बघाल इथे सन्मान्य आदरणीय अगदी आपण बघू शकतोय आमचे रवींद्रदादा कांबडी यांच्याकडनं जर बघायला गेलं तर नक्कीच आपण बघू शकतोय तिकडे अंबरपाडा संघाच्या प्रत्येकी षटकारासाठी आणि प्रत्येकी चौकारासाठी जर बघायला गेलं तर नक्कीच 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज मात्र त्यांच्याकडनं इथे लावलं जात आहे। आपण बघू शकतोय अगदी खूप चांगल्या प्रकारची मॅच आपण बघतायत। 4 षटकांचा सामना आहे। पहिलं षटक सुरू झालंय विक्रांत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी फेकतायत आणि आपण बघू शकतोय प्रत्येकी षटकारासाठी इथे अंबरपाडा संघासाठी आपण बघाल अगदी 200 रुपयाचं कॅश प्राइज सन्मान्य आदरणीय रवींद्रदादा कांबडी यांच्याकडनं मात्र नक्कीच इथे लावलं जात आहे। बरोबर मैदानामध्ये आपण फार सुरेख मॅच एन्जॉय करतोय। खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे। मैदानामध्ये पहिलं षटक विक्रांत फेकतायत आणि तिकडे बॅटिंग करत असताना सध्या तरी आपण आई एकविरा अंबरपाडा संघाला बघतायत। बरोबर दाफलकावरती आपण लक्ष टाकूया बॅटिंग करत असताना परस्पर। आता सध्या तरी अंबरपाडा संघ मात्र 2 या धावसंख्येवरती पोहोचलाय। खोलवा टप्प्यावरती टाकलेला बॉल मैदानामध्ये तिकडे जर बघायला गेले तर फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटवरती चेंडू हवा तसा आला नाही। सरळ हा चेंडू फाईन स्वीपमध्ये स्टॉप केला आणि मैदानामध्ये परत एका वेळेला बघायला गेले तर फलंदाज संकेतच्या बॅटमधून एक सिंगल मात्र या चेंडूवरती मिळते आहे। थोडंसं रोखलं गेलं तिकडे मैदानामध्ये सध्या आपण बघू शकतोय विक्रांतच्या या स्पेलमधून गोलंदाजी करत असताना अगोदरच्या मॅचमध्ये बघायला गेले तर नक्कीच माले संघाकडून या विक्रांतनं मात्र नक्कीच एक मॅन ऑफ द मॅच देखील घेतली होती पण या मॅचमध्ये त्याच्याकडनं खूप सुरेख खेळ होतोय। समोर ठेवलेला बॉल होता मिडऑफच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू कटवला गेला आहे। तिकडे चान्स आहे परंतु फेकी थोडीशी कमकुवत जाणवती आहे आणि तिकडे मैदानामध्ये आता बॅट्समन आपण बघू शकतोय राहुलच्या बॅटमधून या चेंडूवरती 2 मिळत आहेत आणि अशा प्रकारे इथे आपण बघाल पहिलं स्पेल या बॅटलचं संपतंय आणि या पहिल्या स्पेलमध्ये बॅटिंग प्रथम करत असताना आई एकविरा अंबरपाडा संघ पोहोचली आहे। कोणतेही नुकसान नसताना दाफलकावरती 5 या धावसंख्येवरती त्यामध्ये आपण बघू शकतो या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल आपण पाहिले आहेत। 3 बॉलवरती सिंगल आलेत आणि शेवटच्या बॉलवरती बघायला गेले तर नक्कीच 2 रन्स आलेत आणि अशा प्रकारे विदाऊट लॉस असताना या दाफलकावरती 5 रन्स या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये कुठत असताना आपण बघतायत तिकडे मैदानामध्ये सध्या तरी आई एकविरा अंबरपाडा टीमला बॅटिंग करत असताना भरपूर चांगली स्पर्धा आहे। खूप चांगलं आयोजन आहे। तब्बल जर बघायला गेले तर भरपूर चांगल्या रीतीनं या संपूर्ण स्पर्धेनं जर बघायला गेलं तर खूप चांगली चर्चा केली आहे आणि आज माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या खरं तर नक्कीच सपोर्टच्या जोरावरती आज आमच्या संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून मात्र नक्कीच रमलेला हा वाकसकर चषक 2025ची स्पर्धा आपण बघतायत। तिकडे दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे। मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रसाद सज्ज झाली आहेत। शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती बघायला गेले तर बॅटर ताकदीचा झोक लोटत होता बॅटचा परंतु बॅटवरती चेंडू हवा तसा आला नाही आहे। मिडऑनला फिल्डर उपस्थित होते त्यांनी बॉल पकडून फेकला आणि खेळपट्टीवरती या चेंडूवरती एक सिंगल मिळते आहे। जबाबदारी तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांवरती आहे कारण इथून जर तुम्ही जिंकत असाल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये मात्र पुढे खेळण्यासाठी भरपूर चांगला सहवास मिळू शकतोय आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये बॅटरला देखील आपल्या मॅचमध्ये
चांगल्या नियंत्रणामधून खेळ करावा लागेल. यावेळेला मात्र कॉलिंग चुकलंय आणि मैदानामध्ये आता फलंदाजी करत असताना पहिला विकेट डाऊन झालाय. या मॅच मध्ये आपण बघतोय सध्या तरी एकविरा अंबरपाडा टीमचा बॅट्समन राहुल बाद. राजेंद्र वैखरेचं योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. थँक्यू सर. अगदी राहुल यावेळेला मात्र नक्कीच इथे पवेलियनचा आसरा घेऊन बाहेर पडला आणि त्याच्या जागेवरती आता बॅटिंग करण्यासाठी मात्र तिसऱ्या क्रमांकावरती भूषण या बॅट्समनला इथे पाठवून दिलं जात आहे सध्या तरी बॅटिंग करण्यासाठी अंबरपाडा संघाकडून. मॅचमध्ये थोडंसं प्रेशर लौकिक होतं आहे फलंदाजी करणाऱ्या संघावरती. प्रथम त्यांनी टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग करू असं आव्हान त्यांनी केलं होतं. परंतु मॅचमध्ये सध्या बघायला गेलं तर नक्कीच आपण बघतोय बंटी 11 माले संघ मात्र नक्कीच खूप चांगलं कमबॅक आपल्या बॉलिंग अटॅकमधून करत असताना आपण बघतायत. सुरेख चांगलं क्रिकेट आहे परंतु आल्या मैदानाच्या आतमध्ये हात खोलतोय तिकडे फलंदाज भूषण आणि चांगल्या अंदाजामध्ये लावलाय मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध हा एक कम्फर्टेबल स्ट्रोक मिळत आहेत. या चेंडूवरती फलंदाज भूषणच्या बॅटमधून या दणदणीत खणखणीत सध्याच्या स्थितीला या बॉलवरती येतील. यस थोडंसं डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. टीव्ही अंपायरची मागणी राहिली आहे. या बॉलवरती षटकार आहे की चौकार आहे हे चेक केलं जात आहे. जाऊया आपण KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणि बरोबर हा चेंडू जर बघायला गेले तर सीमारेखेच्या पलीकडे पोहोचलाय म्हणजेच फलंदाज भूषणच्या बॅटमधून येतोय मधुर आवाज हा षटकार. थँक्यू डी सर. इथे टीव्ही अंपायरच्या मदतीनं हा चेंडू चेक केलाय मित्रांनो. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय. किंचित फरक राहिला. हा चेंडू सीमारेखेच्या जवळच पडलाय आणि त्यामुळे इथे 6 धावा मिळतात. आणि आता बॅटिंग करत असताना आपण बघाल एकविरा अंबरपाडा संघ मात्र थोडंसं चेंज करते. दाफलकावरती 12 धावा दाफलकावरती बनतायत. मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना आपण सध्या तरी प्रसादला बघतायत. प्रसादचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि तिकडे फलंदाज भूषण जर बघायला गेले तर मैदानामध्ये आपल्या बॅटमधून खूप चांगल्या चुरस लेवलनं क्रिकेट खेळतो आहे. जरूर आपण बघू शकतोय अगदी एका गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारासाठी आपण बघू शकतोय 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलं होतं आणि आपण बघू शकतो इथे भूषणच्या बॅटमधून हा षटकार आलाय. अगदी आपण बघाल सन्मान्य आदरणीय आमचे रवींद्रदादा कांबरी यांच्याकडनं जर बघायला गेलं तर नक्कीच प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. बॅटिंग करत असताना आपण बघतोय एकविरा अंबरपाडा टीमचा फलंदाज स्ट्रायकर एंडला होता भूषण आणि त्याने लावलाय पुन्हा एकदा आपल्या बॅटचा जोर मिड विकेटला मिळतोय हा खणखणीत दणदणीत फोर चौकार. थँक्यू डिझाय. अगदी आपण बघू शकतो ऑन स्क्रीन बॉल पडल्यानंतर थोडासा हात जरूर आला होता परंतु फटका हवा तसा बॅटच्या रनरमध्ये सापडला नव्हता. तदनंतर बघायला गेलं तर क्षेत्ररक्षकाने भरपूर घाई केली आणि त्याचाच परिणाम मैदानाच्या आतमध्ये मात्र आहे एकविरा अंबरपाडा टीमच्या या दाफलकाला फायदेशीर राहिला. चौकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं प्रेशर बनलं गोलंदाजावरती परंतु तिकडे बॅटर जर बघायला गेलं तर मैदानामध्ये सध्या भूषण शांत लेवलला मात्र स्वतःला थांबवून ठेवतो आहे. मिड विकेटला पुन्हा एक सिंगल मिळती आहे आणि इथे पंच दाखवतात की षटक नंबर 2 संपत आहे आणि इथे या मॅचमध्ये आपण बघू शकतायत 2 षटकांमध्ये बॅटिंग प्रथमता करत असताना एकविरा अंबरपाडा संघ मात्र दाफलकावरती 17 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण फक्त आणि फक्त 5च धावा पाहिल्या होत्या. तदनंतर या ओव्हरमध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच फक्त आणि फक्त आपण 12च येत असताना पाहिल्या आणि एकूण टोटल 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना मात्र प्रथम 2 षटकांमध्ये आपण बघतोय 17 धावेवरती हे दाफलक पोहोचलं गेलं आहे. मॅचमध्ये फलंदाजी करत असताना एकविरा अंबरपाडा टीमचा
भरपूर चांगलं क्रिकेट बघायला भेटेल, यात मात्र काहीच शंका नाही आहे. कारण मैदानामध्ये दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात खेळले आहेत, परंतु आज वाकस गावाच्या मैदानावरती आणि आज इथे मैदानाच्या आतमध्ये या भरपूर मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना बघायला भेटत आहेत. आणि मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट हे फार वेगळे असतं. ते फक्त आणि फक्त गावाच्या इज्जतीसाठी, प्रतिष्ठेसाठी आणि सन्मानासाठी खेळलं जातं. आणि मैदानामध्ये आपण भरपूर चुरशीदार ही फाईट सर्वजण बघतायत. 2 षटकं आपण पाहिलेत. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती किरण सज्ज होत आहेत इथे बंटी इलेव्हन माले संघाकडून. आणि तिकडे स्ट्रायकरिंगला बॅटिंग करत असताना आपण फलंदाज सध्या तरी भूषण या बॅट्समॅनला बघतोय, ज्याच्या बॅटमधून एक बिग हिट आणि एक चौकार आला. म्हणजेच 2 सफल लेवलचे शॉट त्याच्या बॅटमधून आले. तो भूषण मैदानामध्ये खेळपट्टीवरती बॅटिंग करतोय आणि इकडनं तिसऱ्या षटकाची सुरुवात किरण करतायत. ओहो, या क्षणी तिकडे आपण बघू शकतोय बॉलवरती बरीचशी हाईट जाणवली आहे पंचांना. आफिल जरूर करत होते विकेट कीपर, परंतु तिकडे आफिलमध्ये हवा तसा जल्लोष नव्हता आणि पंचांनी मात्र स्पष्टपणे दंडित करून दाखवले की या क्षणी बॅटिंग करत असताना अंबरपाडा टीमला मिळती एक एक्स्ट्रा रन्स आणि एक्स्ट्राच्या बढतीनं आता दाफलगावरती आहे. एकविरा अंबरपाडा टीम पोहोचती 18 या धावसंख्येवरती. फिल्डिंगमध्ये आपण थोडीशी चर्चा करूया. खूप सुरेख क्षेत्ररक्षण सेट झालं आहे. शॉर्ट बॅकवर्ड फाईन स्वीप मौजूद आहे. तदनंतर थर्डमॅनची स्वीप देखील मौजूद आहे. आणि तदनंतर मैदानामध्ये आपण बघू शकतोय सध्या तरी भन्नाट गतीचा बॉल तिकडे सध्या तरी परस्पर फेकला गेला. मैदानामध्ये सध्याच्या स्थितीला अगदी गोलंदाज आपण बघतोय किरणना थोडंसं तिकडे क्लोज आपल्याला बघायला मिळत आहे. पंचांनी मात्र चर्चा केली आहे आणि पंचांनी सांगितलं आहे की बॅटची थोडीशी टॉपेज लागली आहे आणि विकेट किपरनं केलं आहे सफल काम. लागतोय रेड झोन, OUT आउट, बॅट्समन गॉन, विकेट. चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. अगदी मॅच मध्ये इथून आता प्रेशर बनलं जाईल फलंदाजी करत असताना सध्या तरी आहे एकविरा अंबरपाडा संघावरती. कारण त्यांनी आता या मॅचमध्ये 18 धावसंख्येवरती दुसरा विकेट खोवला आहे. बॅटर भूषण जो होता तो भूषण मैदानामधून आता थेट डगआउटमध्ये इंटर होतो आहे आणि सामन्यामध्ये आता इथून नक्कीच प्रेशर बनलं गेलं आहे या बॅटल ऑर्डरवरती. सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या प्रेशर बनलं आहे, परंतु प्रेशरमध्ये खेळणं जाणती आहे संपूर्ण आहे किबिरा अंबरपाडा टीम. आणि त्यामुळे इथे आता बॅटिंग करण्यासाठी आपण बघतायत सध्या योगेश या बॅट्समनला मात्र इंटर केलं जात आहे. स्पर्धा रात्रीची आहे परंतु खात्री देणारे, कारण संपूर्ण स्पर्धा वाकस गावाची आपल्याला बघायला भेटते आहे. आणि आजची पहिली रजनी कशी जाईल हे देखील आता काहीच वेळात पाहायला मिळेल. परंतु मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना किरण हा गोलंदाज या स्पेलमध्ये मात्र खूप सुरेख गोलंदाजी टाकतोय. बॅटची थोडीशी वरची कडा लागली आहे आणि हा चेंडू फाईन स्वीपच्या डोक्यावरून निघून गेला, सीमा पार मिळत आहेत. या क्षणी किरणच्या विरोधात 4 चौकार. बरोबर इथे 4 आलाय आणि आता मात्र इथून चार धावेच्या बढतीनं इथं आपण पाहतोय. सध्या तरी एकविरा अंबरपाडा संघ मात्र 22 या धावसंख्येवरती पोहोचलाय. 22 धावेवरती धावफलक लागलाय. तिकडे मैदानामध्ये आपण सध्या तरी बघतोय खूप मोठ्या लेवलची चुरस बघायला भेटती आहे. गुडलँड स्पोर्ट्स यावेळेला फॉलो केलाय. तिकडे बघायला गेलं तर गोलंदाजाच्या अँगलवरती थोडंसं रिॲक्शन घेतलं गेलं होतं. संपूर्ण आपण बघू शकतो फलंदाजाच्या झोनमधून. तर आता नक्कीच इथे गोलंदाजाचा ॲक्शन थोडासा चेक केला जातोय. ओहो, यावेळेला थोडीशी पुढे एकदा बॅटची टॉपेज होती. थर्डमॅनला बीट केलंय. हा चेंडू झालाय. थर्डमॅनला गोल मिळत आहेत. या चेंडूवरती पॉवरफुल यस चौकार. गुड इज
बरोबर मैदानामध्ये आपण बघाल सध्या तरी खूप सुरेख स्ट्रोक आला बॅटवरती चेंडू खरं तर चांगल्या रीतीने येत आहे तिकडे बॅटर आपण बघतात सध्या तरी बॅटिंग करत असताना बॅट्समन योगेशच्या बॅटमधून ओहो या क्षणी आपण बघू शकतोय लोबा फुल टॉस होता समोर चांगलासा फटका खेळ आहे मिड ऑफचा फिल्डर मात्र बॉलला पकडून फेकतोय आणि खेळपट्टीवरती तिकडे आपण बघतोय या चेंडूवरती सध्या 2 धावा तर नक्कीच मिळतील. चेक पुढील बॉल टाकण्याच्या अगोदर टेक्निकल रूम मधून आम्हाला सूचना मिळते की आपण आधी क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत त्यानंतरच पंचांपर्यंत डिसिजन पोहोचेल मॅच स्टार्ट करण्यासाठी. थोडासा ऑब्जेक्शन नोंदवण्यात आलेला फलंदाजीच्या टीमकडून त्या कारणास्तव आमचे टेक्निकल रूममध्ये आमचे आयोजन मेंबर्स त्या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांच्या वतीनं चेक केले जाईल आणि त्यानंतर पंचांपर्यंत डिसिजन पोहोचवण्यात येईल. स्वतः आमचे ऑफिशियल पंच आपला टेक्निकल रूम मध्ये उपस्थित होत आहेत आयोजन कमिटीचे मेंबर्स आणि प्लस ऑर्गनायझर टीमच्या मॅनेजमेंट टीमच्या मेंबर्स डिसिजन काय येतोय ते पाहणं गरजेचं आहे. तर गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. गोलंदाज आता बदलावा लागेल आणि प्लस ॲज अ रूल्स अँड रेग्युलेशन नियम व अटींचं पालन करत असताना गोलंदाजांना बदल करून संपूर्ण संघाला 2 धावसंख्येची पॅनल्टी देखील देण्यात येईल आणि या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज कधीही गोलंदाजी करू शकणार नाही आहेत असा आयोजन कमिटीचा स्ट्रिक्टली वॉर्निंग आमच्यापर्यंत पोहोचते. अगदी इथे आपण बघू शकतोय गोलंदाजांना भरपूर खराब चित्र बनवलं. खरं तर अँगलमधून बराचसा चेंडू फेकला गेला होता आणि त्यानंतर संपूर्ण टेक्निकल टीमनं मात्र नक्कीच हा डिसिजन चेक करून मात्र त्यानंतर हा सिग्नल कळवलेला आहे म्हणजेच नो चेंडू प्लस 2 धाब्याची पॅनल्टी आणि त्यानंतर हा खेळाडू कधीच या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आहे हे मात्र नक्कीच तिकडे आपल्याला पियुष सरांनी सांगितलं. आणि आता मॅचमध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया तिथे गोलंदाज चेंज होतोय आणि दाफलकावरती सध्या फ्री हिट बॉल मॅनेजमेंट टीमच्या वतीनं सूचना म्हणजे फ्री हिट आता असेल बॅटिंग करत असताना अंबरपाटा टीमसाठी. आणि इथे आता दाफलकावरती आपण बघाल 29 धावा मात्र नक्कीच या दाफलकावरती सध्या बनला गेला. तिकडे मैदानामध्ये फ्री हिट बॉल होता लॉफ करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटरच्या रनारमध्ये हा चेंडू आला नाहीये. पडल्यानंतर बॉल खाली राहतोय आणि तिकडे ऑफिशियल अंपायर बोलतात की षटक नंबर यावेळेला 3 संपतोय आणि 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आपण या मॅचमध्ये बघू शकतोय आई एकविरा अंबरपाटा टीम 2 लॉस करत असताना 29 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. चला एकत्रित येऊ नका प्लीज टीम मीटिंग नको. टीम कॅप्टन प्रसाद अँड कंपनी थोडंसं फास्ट खेळा कारण आतापर्यंत तुम्ही खूप सहकार्य केलेलं आहे त्या कारणास्तव आम्ही आपल्याकडून अशा सहकार्याची अपेक्षा करत आहोत. डे नाईटचा फॉर्मॅटेड टार्गेट होता जवळपास 12:30 ते 1च्या आतमध्ये मॅनेजमेंट टीमला की सामने उरकवायचे आहेत. असं त्यात फर्स्ट डे त्या कारणास्तव आम्ही आपल्याला रिक्वेस्ट करत आहोत की आपण थोडंसं फास्ट खेळा. आपण बघू शकतोय मॅचमध्ये सध्या तरी 3 षटकं संपली आहेत 1 षटक शिल्लक राहिलंय आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती सध्या अगदी नक्कीच बंटी 11 माले संघाकडून परेश
सज्ज होत आहेत. परेडचा पहिलाच बॉल तिकडे मात्र नक्कीच पंच बळतात की बाटेच्या बॉडी लँग्वेज पासून हा चेंडू खूप लांब आहे. तदनंतर उजव्या स्टंपचाही बाहेरनं भरपूर आहे आणि तदनंतर बघायला गेलं तर पंचांनी थेट दाखल केले व्हाईट बॉलचा इशारा आणि या 100 रनच्या बढतीनं आता दाफलगावरती 30 धाबा मात्र नक्कीच पूर्ण होत असताना आपण बघतोय. सध्या तरी बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये अगदी अंबरपाडा टीमला ओहो आकुडपड्याचा बॉल होता. शॉर्ट ऑफ लेंथ होती, त्याच्यावरती तुटून पडण्याचा प्रयत्न करत होते बॅट्समन, परंतु हा चेंडू तिकडे जर बघायला गेले तर सरळ चांगल्या रीतीनं स्टॉप केला. परंतु मैदानामध्ये एक सिंगल नक्कीच या चेंडूवरती फलंदाजाचा बॅट बदलून मात्र नक्कीच कन्वर्ट होतीये. बरोबर एक सिंगल या चेंडूवरती कन्वर्ट होती. स्ट्राईक थोडीशी रोटेट झाली आपण बघू शकतोय. योगेश मैदानामध्ये आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतात. अद्भुत फटका बघायला भेटतोय. अगोदर शफल झाली आहेत, रूम बनवलाय आणि हा खेचलेला फटका आता पेसला शॉर्ट्स वर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे येतोय मैदानामध्ये. आई एकविरा अंबरपाडा टीमच्या फलंदाज योगेशच्या बॅट मधून हा सिक्सर. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. अगदी इथे षटकार आलाय आणि सामन्यामध्ये आता परस्पर आपण बघू शकतो थोडासा बदल घडलाय. जो धीमी लेवलचं क्रिकेट आपण बघू शकत होतो या मॅचमध्ये ते धीमी लेवलचं क्रिकेट आता फास्ट गतीचं झालंय, कारण तिकडे षटकार देखील यायला सुरुवात होती आणि तदनंतर मैदानामध्ये मिड विकेटला हा एक खूप चांगला फटका बॅटर योगेशच्या बॅटमधून आला. तिथे 2 धावा मिळत आहेत आणि अशा प्रकारे आता या सामन्यामध्ये आपण बघू शकतो बॅटिंग करत असताना सध्या आई एकविरा अंबरपाडा टीम मात्र दाफलगावरती 39 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. आणि सेकंड राऊंडची दुसरी मॅच आपल्याला बघायला भेटली आहे. एकसळ विपक्षात नेवाळी या दोन संघादरम्यान. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करण्यात येते की टॉस बॉक्समध्ये आपण रिपोर्ट करायचं, तिथे टॉस केला जाईल. पण तिकडे मैदानामध्ये भरपूर मोठी चुरस आपल्याला बघायला भेटती आहे. कॉलिंग चुकलं आहे आणि तिकडे काम हुकलंय असंच बघायला भेटत आहे. फलंदाज बाद. बॅट्समन तिथे बाद झाले. कॉलिंग देखील फार महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच आपल्याला इथे बघायला भेटलं. पूर्णपणे कॉलिंग खराब राहिलं आणि त्याच अनुषंगाने मात्र इथे नाराजगीचं रूप घेऊन बाहेर पडला हा फलंदाज. आणि इथून आता या मॅचमध्ये बघायला गेलं तर 3 लॉस दाफलगावरती बॅटिंग करत असताना एकविरा अंबरपाडा संघ 40 या धावसंख्येवरती पोहोचला आहे. 40 धाबा दाफलगावरती बनत आहेत. पुढच्या सामन्याचा टॉस होतोय आपण बघू शकतोय. एक्सेल विपक्षात नेवाळी या दोन संघादरम्यान. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा टॉस होतोय. बरोबर तिकडे मैदानाच्या आतमध्ये खूप मोठं चुरस आपल्याला बघायला भेटत आहे. खूप चांगल्या रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खरं तर सातत्यानं दोन्ही टीम्स दाखवून देत आहेत. याही बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे आणि इथून बॅटलमध्ये थोडंसं चेंज होतंय. 41 धाबा दाफलगावरती बनत आहेत. समोर चांगला फलंदाज आहे परंतु यावेळेला बॅटचा टोला संपर्क आहे. एंडिंग झोनला हा चेंडू क्लोज झालाय आणि शॉट 38 सर्कल एक्स्ट्रा कव्हरला टिपल्या मॅचमध्ये आज जाईल आणि सामन्यामध्ये शेवट सुरेख राहिला या इनिंगचा. सध्याचा गडीला बंटी 11 माले टीमला, कारण माहिती आहे हा सफल विकेट. थँक्यू. चला या नेवाली टीम आणि एक्सेल टीम, चला लगेचच हे जे आपण टॉस करून घेऊयात. केतनजी बडेकर साहेबांना आम्ही विनंती करत आहोत आपण टॉससाठी या. चार ओव्हरचा सामना कोण कॉल करते ते आधी डिसाईड करा. एक्सेल टीमचा कॉल.
टेल कॉल केलेला आणि पडला, टेल टॉस जिंकलेला आहे. एक्सेल टीमनं काय डिसिजन आहे, बॅटिंगचा निर्णय घेतलेला. आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देत आहोत आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण सामन्याचा आनंद घ्यावा. लगेचच वळवात मॅचच्या दिशेने जबरदस्त रंगेला सामना. एकीकडे लगेचच आपण वळत ऑन गोईंग मॅच कडे. जबरदस्त सामना रंगीत. पहिली इनिंग कंप्लीट झालेली आहे. धावा चेस की डिफेंड, महत्वपूर्ण आहे सामना. या आपण करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज संदीपजी बोराडे सर यांचा. थँक्यू सो मच. नक्कीच आपण बघू शकतोय इथे मॅचचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये आपण बघू शकतोय तब्बल 41 बनल्यात आणि त्या 41 धावा खरं तर खूप महत्त्वाच्या असतील की नाही हे ऐकवण्यासाठी मात्र नक्कीच इथे कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील थेट आमचे साथी समालोचक नक्कीच आमचे संदीपजी बोराडे सर. थँक्यू सो मच. चला बॅट्समन आपण बॉल चॉईस करा आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरा. या क्रीडांगणावरती पुढील काही कालावधीमध्ये देखील आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत आणि ज्या स्पर्धेची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून होती ती अखेर स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. श्रीमान मंगेश दादा पवार यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा आणि स्वतः आपण पाहतायत जवळपास 1:15 झालेला आणि दादा अजूनही आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. म्हणजे फक्त आयोजन करणं हे आयोजकाचं काम नसतं तर आयोजनाला यशस्वी करणं हे देखील एक मुख्य काम असतं आयोजकांचं. ते दादाने या स्पर्धेच्या वतीनं त्यांना दाखवलेलं आहे आणि जवळपास 1:15 झालेलं आणि तरीसुद्धा त्यांच्या मित्र परिवारासह ते अजूनही आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जरी 4 दिवस रात्र आपल्या समोर जरी असेल परंतु या 4 दिवस रात्रीला डे नाईट फॉर्मॅटला यशस्वी करण्यामागे मागील 3 ते 4 महिन्यांची मेहनत लागलेली आहे. कारण KTC लाईव्ह इव्हेंट टीमची जवळपास संपूर्ण टीम मॅनेजमेंट टीमच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांना देखील थेट प्रेक्षपणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि तरीसुद्धा संपूर्ण वेल वगैरे मॅनेज करून आणि जवळपास आजच आपण पाहिलं तर करंटली देखील 3 टुर्नामेंट त्यांच्या चालू आहेत परंतु तरीसुद्धा वेल मॅनेज करून पूर्णतः क्रीडांगण सजवलंय, आयोजन सजवलं आणि या संपूर्ण आयोजन तुमच्या भेटीला आलेलं आहे. तर वळवात कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आवाज संदीपजी बोराडे सर यांचा. धन्यवाद. थँक्यू पियुष. जाऊया मॅचकडे. 42 धावा संख्येचं टार्गेट आहे. सध्या आपण पाहतो एकीकडे अंबरपाडा त्याच्या विरोधात माले टीम. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केलाय परंतु या क्षणी धोक्याची घंटा आणि धोक्याच्या घंटेमध्ये विक्रांत मात्र अगदी बाहेर आलेत. पहा काय कॉन्फिडन्स होता विक्रांतचा. अतिघाई केली, संकटाचाही असा प्रकार पाहायला मिळाला. परंतु एक सजेशन जरूर देईल, दुर्घटना से धीर भली. कधी रस्त्यावरचे बोट जरूर वाचत जा ज्याच्यातून बरंच काही तंत्र तुम्हाला शिकता आहे. परंतु यावेळी फार मोठी चुकी केली कारण आता मात्र मोठा धक्का आहे विक्रांतच्या स्वरूपात. चेक विक्रांत वेले बाद झालेला आहे. जो विक्रांत मागच्या मॅच मध्ये सामनावीर ठरला होता, अस्तबैलू कामगिरी केला होता तो विक्रांत परतला. जगदीशभाई पाटील उपसरपंच खानावले बोकरपाडा, त्याचबरोबर विशालबाई पाटील बोकरपाडा, गिरीश सासे, रोशन पाटील, अजय पाटील, रोहिदास पाटील यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या त्यांचा देखील विशेष आभार. धन्यवाद. चांगला फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण फार तरबेज पाहायला मिळते अंबरपाडा टीमचं. माले टीम फार मोठ्या संकटात मी तर म्हणेल आता सुरुवातीपासून सापडली आहे परंतु अगदी या संकटावरती मात करावी लागेल आणि 42 धावा संख्येच्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी एक यशस्वी सीडी बनवायची असेल तर संयमी वृत्तीचा खेळ त्यांना मैदानात आणावा लागेल. परंतु इथे गोलंदाजाने फार चाणक्य बुद्धिमत्ता दाखवली. भूषण अगदी मी तर म्हणेल पहिल्या सामन्यात सुद्धा एक चांगला स्पेल त्याने हाताळला होता परंतु इथे पहा मी म्हटलं ना की सध्या अंबरपाडा टीमच्या फिल्डिंगची एक जमेची बाजू आहे आणि तीच जमेची बाजू म्हणजे कोणतीही चलबिचल न होता क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आणि तेच त्यांच्या पत्त्यावरती जरूर पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती तीच चुकी केली. विक्रांत फार मोठ्या निराश पावलाने मागे परतलाय परंतु त्याची जागा त्याची उणीव मैदानात त्यांना आता या इतर बॅटरला भरून काढावे लागेल.
पहिल्या 3 बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय. रनआउटच्या स्वरूपात विक्रांत परतले जरूर, परंतु पुढच्या दोन्ही बॉलवरती 3 धावा जरूर आल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, 4 षटकांचा मर्यादित सामना. फटका टॅप करून केले गेलेत. पुन्हा एकदा 30 रनाने ती सहजरित्या फटकेबाजी होत नाहीये. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला ना की आता वातावरणातली जी नमी आहे ती चेंडूमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर मोठमोठे फटके घेण्याच्या प्रयत्नात काही गोष्टी हातातून निष्ठून सुद्धा जाणार आहेत. मग त्या विकेट असतील किंवा त्यानंतर जर पाहायला गेलं तर मग काहीशे झेल ड्रॉप सुद्धा होऊ शकतात. परंतु इथे आता मैदानात काय घडेल, कारण इथे गोलंदाजीवरती एक जबरदस्त पकड, राईट आर्म राऊंडचा मारा करतोय, परंतु क्षणाला चित्र पालटतोय मैदानात. मोठी कोणतीही धावसंख्या देण्याच्या प्रयत्नात तो नाहीये. भूषण आपण पाहतोय अगदी मी तर म्हणायला 5 बॉलचा तरार त्याचा पाहायला मिळालाय आणि 5 बॉलमध्ये 4 धावा त्याने खर्च केल्यात. एक चांगलं स्पिन, इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळतोय. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. फटका सजवलाय. एक नशिबाची हुलकावणी मिळत होती, परंतु तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक आडवा झाला. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल आणि दरम्यान एकेरी स्वरूपातली धाव येते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय आणि धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 1-5 या आकड्यावरती. डीजे वरत आता आजूबाजूला जे प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेत ते दर्दी आहेत, यांच्यासाठी थोडी मी तर म्हणेल असं म्हटलं जातं ना की झोपेच्या वेळी चहाची चुस्की फार महत्वाची आहे. तर आता यांना तुमच्या डीजेच्या माध्यमातून चहाची चुस्की देऊन टाका तुम्ही. यस, थँक्यू डीजे वरद. फार चांगला आवाज आज तुमच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांपर्यंत आमचा पोहोचवला जातोय. अगदी आपण पाहायला गेलं ना, प्रकाश बल्ला असतील, पियुष बाबरे असतील, फार चांगलं समालोचन सुद्धा व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवर उपस्थित आहेत. KTCची संपूर्ण टीम अगदी मला वाटतंय 5-5 कॅमेरे घेऊन या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून कव्हर केलं जात आहे. आणि मी मगाशीच म्हटलं क्लिअरिटी आणि क्वालिटी यांचा संगम म्हणजे KTC लाईव्ह. सांघिक खोड्यातलं दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश. चांगला फटका आहे, गॅप शोधत होते परंतु क्षेत्ररक्षक तैनात. स्क्वेअर द विकेट. परंतु इथे मात्र डीप एक्स्ट्राचा खेळाडू चेंडूखाली येईल तोपर्यंत 1 धाव जरूर कंप्लीट झाली आहे. संत गतीने चालून आता काही होणार नाही आहे, कारण इथे माले टीम फार मोठा संघर्ष सध्या मैदानात करावा लागतोय. इथे फलंदाजाला परतावा लागेल. फार मोठा जोराचा फटका होता. अगदी पाण्यामध्ये गोताखोराने उडी घ्यावी आणि नंतर तितक्याच उंचीने वरती यावं असा प्रकार पाहायला मिळाला. परंतु इथे फलंदाज होईल बाद. प्रसाद थोडासा नाराज जरूर असेल आपल्या बॅटिंगवरती, परंतु परतीचा प्रवास. अंबरपाडा टीम सध्या मैदानात एक फार चांगली जमेची बाजू अंताना दिसून येते. माले टीम थोडी संकटात जरूर असेल. बॅटिंग साकारत असताना फार मोठी दिरंगाई होते आणि त्याच्यात व्यत्ययच पाहायला मिळतोय. परंतु एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर अजूनही ती ताकद आहे मैदानात तुम्हाला वरचढ टळण्याची. कारण पहिल्या इनिंगकडे जर आपण पाहायला गेलं जिथे विक्रांत या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती आणि तदनंतर तिथे फक्त 5 धावा होत्या, इथे सुद्धा सेम परिस्थिती होती. परंतु आता मात्र दुसरं षटक जयेशचं जे आलं आहे ते सुद्धा एक निराशादायक बॅटिंगच्या टीमला पाहायला मिळत आहे. हवाई सपार, मी म्हटलं ना की उंच हवेचे ठोके
इथे फार मोठ्या संकटात तुम्हाला आणू शकतात. कारण मी वर्णन मगाशीच केलं होतं की अनेक रजनी स्पर्धा तुम्ही पाहायला गेलात ना, आता एकतर हिवाळ्याचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीत चेंडूमध्ये येणारी नमी तुमच्यासाठी फार मोठी घातक ठरत असते आणि त्याचाच परिणाम आता आलेल्या या टेनिस बॉलच्या नमीमध्ये दिसून येतोय आणि ते मोठे फटके घेण्याच्या नादात विकेटसुद्धा जाऊ शकतात. ही क्रिकेट आपण पाहतोय, परंतु इथे तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. तिसरा हादरा सध्या या ठिकाणी आपण पाहतोय लागला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. नेक्स्ट बॉल कडे जाऊयात आपण. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. ऑन ट्रिक बॉल आणि काय खेळलंय मैदानात, झेल टिपला की नाही बहुशांशी नाही. कारण एकीकडे जर पाहायला गेलं ना तर इथे वक्तव्य जरूर करत होतं, कारण प्रश्न तोच होता. कारण हा झेल जर टिपला असता तर तब्बल मला वाटते मंगेशदा पवार यांनी आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि त्याच्यात त्यांनी सुरुवातीपासून लावलेलं पारितोषिक होतं विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. मग तू काय 1100 रुपये सिक्सर हॅट्रिकला आहे ना, 1100 रुपये म्हणून लांब ठेवला. वारंवार संधी आज दवडल्या गेल्यात. मी बघितलं होतं की तदनंतर षटकार हॅट्रिकसाठी विवेक टानगेने पहिलं हे केलं, तदनंतर आपण पाहतो इथे विकेट हॅट्रिकसाठी झालं. डॉट बॉलची सांगता यावेळी आपण पाहतोय. इथे डीप मिड विकेट कडे बॉल रवाना होतो. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत एकेरी धाव. इक्का दुक्काने आता काही कामं होणार नाहीयेत. अगदी स्कोर बोर्ड फार हळत नाहीये खरं म्हणायला गेलं तर, कारण अद्यापपर्यंत आपण पाहतोय 7 धावा धावपळकावरती लागल्या. 3 विकेटचं नुकसान पाहायला मिळालंय आणि शेवटचा बॉल जयेश गोलंदाजाचा दुसरा स्पेल आपण पाहतोय सांघिक आणि 11 बॉल फेकून 7 धावा धावपळकावरती आहेत. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात झालाय. हे सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल चित्र आता, कारण झेल उडतील सुद्धा आणि तितके ड्रॉप सुद्धा पाहायला मिळतील. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर इथे जीवदान दिलंय. एकेरी स्वरूपात ती धावाले 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. अवघ्या 3 धावा देत मात्र जयेशने स्पेल हाताळलं आणि 8 धावा 2 षटकांच्या समाप्तीअंती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता टार्गेट 42 धावा संख्येचं आहे आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय येणारे 12 बॉल आणि मला वाटते 2 धावा पेनल्टीच्या सुद्धा ऍड होणार आहेत. म्हणजे टोटल मला वाटते जाऊन पोहोचली 44 वरती. आता 41 झाल्या होत्या, 2 ऍड झाल्या, 43 झाल्या. म्हणजे आता टार्गेट आहे 44चं. टार्गेट 44चं आहे. मग आता 36 धावा संख्येची माझ्या मते आवश्यकता असेल. येणारे 12 बॉल आहेत, 12 मॅन आहेत त्यांचे, काही टेन्शन नाही आहे, ते सुज्ञ आहेत. आउटसाइड द लेग स्टंप इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निशांत. सातत्याने तीच संकल्पना मैदानात राबवतोय. वाईट वाईट, कारण वाईट बॉलला मराठीत शब्द वाईटच आहे आणि अगदी मी तर म्हणेल तेच वाईट सध्या मैदानावरती चालू आहे गोलंदाज निशांतच्या माध्यमातून.
आणि हे जर वाईट आले तर बॅटिंग करणारी टीम जरा आनंदात असेल, यात कोणती शंका नाहीये. निशांत, मैदानात तितकी ताकद आहे तितकीच खुमारी तुमच्या गोलंदाजीमध्ये आहे. फक्त चुकीच्या दिशेने गोलंदाजी करत होता, हाच एक प्रश्न तुमच्या बाबतीत निर्माण झाला होता. परंतु पुन्हा कमबॅक जरूर पाहायला मिळतंय. डॉटची संगत आहे. हवाई सफर आउट ऑफ दी पार्ट. षटकारासाठी हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल रामदास वेहले यांच्याकडून. दरम्यान षटकार मारला आणि पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. अर्थातच श्रेयसजी मसे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एसएन स्पोर्टचे मालक आणि आपलं सहर्ष स्वागत श्रेयसजी. आणि एसएन स्पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी बेस्ट बॅटर साठी जी बॅट आहे ती मात्र त्यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आली आहे. मनस्वी आपलं स्वागत आणि आभार सुद्धा. षटकार आलाय. काळाची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. भावेजी खरमरे आणि अक्षयजी जंगले यांना विनंती की आपण या मंचावरती आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड सुरू झालाय. समोर व्यासपीठाच्या अगदी एंट्रीला भाविकजी तांडेल, मंडप डेकोरेटर, आपला टेम्पो जरा तिथून बाजूला करा. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. यावेळी मात्र परतावं लागेल. वन मोर बॅटर आउट. येणारे 9 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. फार चांगला बॉल. काही चुका जरूर होत आहेत निशांच्या माध्यमातून, परंतु त्या चुकांना सुधारण्याची ताकद सुद्धा निशांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. हॅलो, इथे आणखी एक विकेट जाते. संकटात जरूर आहे बॅटिंग करणारी टीम. धोका जरूर पत्करलाय. सामन्यावरची पकड मात्र या ठिकाणी मजबूत केली जाते. इथे केटीसी लाईव्ह काय वेगवेगळे नियम अनुभवायला लावेल माहीत नाही, परंतु लाजवाब. अजिंक्य पवार आणि संपूर्ण टीम सातत्यपूर्ण. आता प्रेक्षक सुद्धा म्हणतील की सातत्य नाव घेत आहे, परंतु खरं आहे केटीसीने फार एक मोठं वलय निर्माण केलं आहे आता, आणि त्यातून मागे फिरणं फार कठीण असेल. कारण एक चांगला संघर्ष, चांगलं जीवनातलं एक मर्म घेऊन मात्र कर्जत तालुक्याला हे थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून सपूर्द करण्यात येत आहे. चांगला बॉल. यावेळी पुन्हा एकदा निशांत अटॅकिंग पॉवर पाहायला मिळते निशांतची. आणि इथे मात्र षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा येतोय. अद्यापपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. 6 बॉल
आणि आता मात्र गरज असेल सहा बॉल 26 ची गरज आहे. मैदानाकडे जरूर जाऊयात. दादाच्या वाघाची चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. मंगेश दादाच्या वाघाची चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. दादाच्या वाघाची चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे वरात. दरम्यान आपण पाहतो ही स्पर्धा फार मोठी उंची गाठताना दिसून येते. अगदी खानावले भोकरपाडा यांच्याकडून मात्र आमचे उपसरपंच जगदीशभाई पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्याच समेत विशालदादा पाटील, गिरीशदादा सासे, रोशनजी पाटील, अजयजी पाटील, रोहिदास पाटील यांच्याकडून शुभेच्छा जरूर आल्यात. परंतु या मान्यवरांची वर्णी या व्यासपीठावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी थोड्या वेळात हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतील. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण. चांगला फटका दे रहा है दुरुस्त. इथे येतोय सिक्सर. इथे कटआउटला लागलाय का? हा नक्कीच. येस येस कॅमेरामन आमचे सुज्ञ आहेत. मी म्हटलं ना फार चांगली कामगिरी त्यांच्याकडून आली आहे. या बॅटरचं नाव लिहून घ्या फक्त. किशोर त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आणखी एक स्ट्रॉंग दर्जेदार बॉल द्या नवीन. आउट ऑफ दी पार्ट राजेश. मंगेश दादा पवार आयोजक खास चषक त्याचा हाय फेमस. त्याचा हाय फेमस. चषक त्याचा हाय फेमस. येणारे 4 बॉल आणि आता गरज असेल ती 14 धावसंख्येची. सामना होता कुठे आला कुठे. व्हॉट अ बॅटिंग लाईन. जरा किशोरच्या बॅटिंगसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. हारण्यातून जिंकणं काय असतं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात आहे. अजून मॅच जिंकली नाही, हारले नाहीत. राजेश वैकरे आता सध्या मूडमध्ये आहेत. चांगला फटका. यावेळी मात्र एक धाव कंप्लीट झाले. दुसरीसाठी आतोनात प्रयत्न चालू आहे आणि इथे मात्र काय घडतंय. यस जाऊया आपण. थर्ड अंपायर रेफर केला अंपायरने. टेक्निकल टीम 12th मॅन दोन्ही इकडे या दादा. आमची संपूर्ण टीम आहे, काळजी करू नका. कोणावरती तुम्ही शांत बसा, काही होणार नाहीत. आहेत काही नाही. स्पर्धा आपलीच आहेत, आपलेच खेळाडू, आपलाच तालुका. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. राजेश तुम्हाला एक माहिती आहे का, गायकीचा एक लिहाज असतो आणि त्याच्यासाठी कोरसची गरज असते. जाऊया मॅचकडे. फार मोठे मॅच युटर्न केला होता किशोरने, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फार मोठे ते संकटात आलेत. परंतु अजूनही या ठिकाणी 3 बॉल बाकी आहेत. जे किशोरने जर केलं ते जर या बॅटरने मैदानात घडवलं तर अजूनही मॅच त्यांच्या हातात आहे. कोण जिंकलं कोण हारणार. इथे एकच धाव आले. आता मला वाटते यावेळी दोन षटकार जर या ठिकाणी आले तर आदरणीय रामदासजी वेहळे
यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज होतं, परंतु इथे बॉल झालाय डॉट. लास्ट बॉल. मॅच संपूर्णपणे क्लोज होती, तिला ओपन केली जाते. औपचारिकता शिल्लक आहे आता मैदानात. पुलर लेंथ. इथे मात्र सामना संपल्याचा निर्वाळा पंचांकडून आलाय. नक्की बॉल हवेतून उंचीवरून जरूर आला, परंतु त्याच यष्ट्यांच्या दिशेने तो डीपली पाहायला मिळालाय. त्यामुळे पंचांनी जाणलं, हा बॉल अधिकृत केला. तदनंतर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे आपण जाऊयात. फार मोठा संघर्ष पाहायला मिळाला.